नमस्कार सगळ्यांना. आज पुन्हा एकदा गोल्डी सोबत आलेलो आहे गार्डनमध्ये. रोज सकाळचं रुटीनच आहे गार्डनमध्ये यायचं. आता इकडे चालू आहे समर आणि समरमध्ये इकडे डेट्स खूप लागलेले असतात झाडाला. तर तुम्ही बघू शकता की आता त्या लोकांनी कवर करून ठेवलेले आहेत ते, कारण ते सगळे पडून मग कचरा होतो. त्यासाठी त्या लोकांनी आता पूर्ण प्लास्टिकच्या स्क्रीनने कवर करून ठेवलेलं आहे. ह्या गार्डनची वैशिष्ट्य मी जे बघितलं लास्ट 3 महिन्यामध्ये, खूपच झाडं आहेत तिथे. गोल्डी नो नो ही छान फुलांचा सडा पण पडतो बघाल तुम्ही, आणि ही फुलं पण खूप सुंदरच आहेत. अगदी लास्ट 3 महिने मी बघतोय खूप सारी फुलं आहेत तिथे. खजुराची झाडं, ऑलिव्ह ट्री, हा आहे ऑलिव्ह ट्री इथे. गोल्डी कमॉन कमी आहे. हा आहे ऑलिव्ह ट्री इथे. त्याच्यानंतर पिंपळाची झाडं आहेत. गोल्डी इज एन्जॉईंग, सो आय कॉल बॅक. इथे जे पण म्हणजे तुम्ही जर तुमचा डॉग असेल किंवा पेट असेल आणि त्याला जर बाहेर आणतं तुम्ही गार्डनला, त्याला लीशवर ठेवावं लागतं आणि त्याला रस्सी बांधलेलीच असावी लागते. फक्त डॉग पार्कमध्ये ते अलाउड असतं ओपन म्हणून. आणि जर त्यांनी समजा शी काय केली तर तुम्हाला नक्की ती जमा करून कचऱ्यात टाकावं लागते. ठीक आहे, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. थँक्यू. ओके, सो हा जो गार्डन आहे हा खूप चांगल्या रीतीने मेंटेन केलेला आहे. आणि इथे 8 ते 10 लोक कंटिन्युअस एव्हरी सिंगल डे काम करत असतात. प्लस साफसफाई करणारे वेगळे असतात. आणि खरोखरच अबुधाबीचे एक वैशिष्ट्य आहे. कोण म्हणेल की आम्ही आता डेझर्टमध्ये किंवा गल्फ कंट्रीमध्ये आहोत म्हणून, बट रिअली 15 वर्ष झाली अबुधाबीत. बट दे हॅव मेंटेन, त्यांनी एवढ्या चांगल्या रीतीने मेंटेन करतात ते लोक. आणि इवन स्ट्रिक्ट रूलमुळं इथे साफसफाई पण राहिली जाते. बघाल तुम्ही अगदी आज काय आता पक्षी दिसत नाहीत अराउंड, बट मोर पण इथे असतो, काही पक्षी पण असतात. तर खूपच छान गार्डन आहे बघा. Automated sprinkler system, and of course Goldie love to enjoy it. Yeah. Goldie पाण्यात जायचं. कॅच गोल्डी, कॅच चलो. नो ओके, आज काय मूड नाही दिसत. त्याला काहीतरी स्निफिंग करून वास येतोय. बट या इट्स अ गुड एन्व्हायरमेंट. एकदमच मस्त वाटतं मला तर. मी लास्ट 3 महिने कंटिन्युअसली रोज सकाळी 6 वाजता उठायचं, गोल्डीला घ्यायचं, गार्डनला यायचं. आम्ही राहतो समोरच्याच बिल्डिंगमध्ये, वन ऑफ दिस. सो इट्स नॉट दॅट फार, 2 to 3 मिनिट जस्ट रोड क्रॉस करायचा आणि मग यायचं इकडे असं. गोल्डी नो 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 नो. गोल्डी कम 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 कम. गोल्डी तिकडे जातो, तिकडे ना तू. आणि ए गोल्डी ना ना. गोल्डी ओके. गोल्डी ट्राय. आणि छान आहे. सकाळ सकाळ एवढी गरमी नसते, त्याच्यामुळं काय वाटत नाही म्हणजे चालायला वगैरे रोज. पण एकदा का 8 वाजले की बाहेरचं टेम्परेचर अगदी तापायला लागते.
काल 49 डिग्री टेम्परेचर होता आणि हा कंटिन्युअस अप अँड डाऊन प्लस मायनस 2-3 डिग्रीज अगदी मिड सप्टेंबरपर्यंत राहील. ऑक्टोबरपासून मग थंडी चालू होणार इकडे. आणि समरमुळे आता जास्त फिरायला पण जाता येत नाही. सो विंटरमध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये नक्कीच आणखीन ठिकाणं पाहायला मिळतील. ग्रास कटिंग ही ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे, इथे मशीननीच चाललेली असते आणि अशी इकडे ग्रास कटिंग चालू आहे. आता पक्षी पण त्याच्या मागे भरपूर आहेत. आपल्याकडं कसं जेव्हा आपण नांगरणी करतो शेतात तसे सगळे बगळे वगैरे मागे करत असतात. सेम इकडे हा दृश्य दिसतो मला आणि खूप सारे पक्षी आहेत अराउंड. अजून एक गोष्ट छान वाटते इकडे, ती रोडच्या साईडला सगळी फुलं वगैरे एकदम मेंटेन ठेवलेले असतात. रोडच्या बाजूला बघत असेल तुम्ही, दाखवतो. तुला काय फुलं पाहिजे का? जसं मी मागच्या वेळी म्हटलं होतं की माझी स्टिक नसल्यामुळं मी दाखवू शकलो नव्हतो, पण इथे बघाल तर तुम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं की इथे बार्बिक्यू बनवण्यासाठी वेगळी जागा केलेली आहेत. म्हणजे ही जागा आहे, तिथे तुम्ही तुमचं स्टॉफ वगैरे ठेवून काम करू शकता. त्याच्यानंतर पाणी पिण्यासाठी जागा आहे. त्याच्यानंतर इथे सँड एरिया पण आहे, बसण्यासाठी सीट आहेत आणि पक्ष्यांना उडताना तुम्ही बघत बस. पण उन्हाळ्यामध्ये खरोखर त्यांची दुरावस्था होते. आपल्याकडल्या गरमीमध्ये जर हालत खराब होते तर इमॅजिन व्हॉट हॅपन्स हिअर. इट्स अ व्हेरी बॅड. चल, पक्षी आता एन्जॉय करतायत. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आणखीन नवीन कंटेंट आपण तयार करत राहू. गोल्डी आहेच, रोज सकाळी आम्ही येतोच फिरायला. ठीक आहे, जर काय अबुधाबीबद्दल आणखी माहिती हवी असेल प्लीज से इट अँड देन आय शेअर विथ यू. थँक्यू सो मच. बाय बाय.